तुझा पापड्या झाल्यात त्या. हाय गाईज, माझी मम्मी आता पापड्या बनवते. या तुम्ही पापड्या करायला. नाही हे 3 झालेले आहेत पापड्या. इकडे उकड्यात आहेत आणि वाफेवर ठेवली ती. हा, आणि आता ही तो- बनवते. या पांढऱ्या रंगाच्या आहेत, नंतर कलरच्या दुसऱ्या बनवायच्या. हा नाही बनवते मम्मी आता. आणि खूपच वारा सुटलाय. हो नक्की. मी लहान असताना आईच्या कामांमध्ये अशी लुडबुड करायची. आई मला पापड्या बनवायचे, थोड्या कुरड्या बनवायचे, एक दे नागो बनवायला, पापड लाटायचे, असं मी करायचे. आणि आता सेम आमची भाग्या माझ्या कामांमध्ये लुडबुड करते. मम्मी एक पापडी बनवायची ना ग ना. माझी भाग्य मला मदत पण करते, पापडी वालत घालते, थोडं काम करते आणि लगेच पळून जाते. आता आम्ही पिवळ्या रंगाच्या बनवायला घेतल्या. हिरव्या रंगाच्या झाल्या आणि पांढऱ्या रंगाच्या झाल्या. हा ना, तो एवढेच कलर आमच्याकडे अवेलेबल होते, त्याच्यामुळे आम्ही एवढेच घेतले. आणि आमच्या भाग्याला धूर लागतो ना, तर आमची भाग्या गॉगल लावून बसली होती. आमची भाग्या छोटी होती ती, तर तेव्हा पण असे बनवायची ना. त्या चुलीच्या इथे आम्ही डायरेक्ट मांडवामध्ये चुला मांडला आज. हे बघा चुला. लांबून दिसत नसेल तर जवळून बघा. चूल पण आहे आमची, पण ती तिकडे आहे ना. हो, पोच करते मी. हे बघा, हे असं घ्यायचं आणि असे. पापडीचा स्टँड आम्ही शोधत होतो, पण आम्हाला तो काही मिळाला नाही. मोठी झाल्यावर ही सर्व कामं करायचीच आहे भाग्या. ते कोणाला चुकलेत का मोठी झाल्यावर, लग्न झाल्यावर? त्यामुळे आत्ता तू छोटे आहे तर बालपण एन्जॉय करायचं. हे यामध्ये शेंगदाणे उकडत टाकलेत. असं म्हणजे पापड्या बनवताना टोप रिकामा नसतो ठेवायचा, त्या पाण्यामध्ये काहीतरी असं टाकायचं असतं. त्याच्यामुळे मी शेंगदाणे टाकलेत. आणि यातले भरपूर असे शेंगदाणे भागीने खाऊन घेतलेत. 2 वाटीभर शेंगदाणे उकडत टाकले होते. बरेच आहेत अजून त्याच्यामध्ये. तांदळाचं थोडं पीठ उरलं होतं, तर मी दुसऱ्या दिवशी तांदळाचे पापड बनवले. ह्या काल बनवलेल्या पापड्या मस्त रंगीबेरंगी कलरच्या, त्या आज दुसऱ्या दिवशी मी पुन्हा थोड्या उन्हात वाळत ठेवल्या होत्या. आता मस्तपैकी वाळल्यात. सर्व मिळून 70 पापड्या झाल्यात. आणि मग तेच पीठ उरलं होतं, तर त्याचे थोडेसे असे तांदळाचे पापड पण बनवले. तुम्हाला आवडतात का तांदळाचे पापड? ते पण 50-60 असतील. थोडे पीठ उरलं होतं, त्याच्यामुळे मग त्याचे ते बनवलेत. मला तांदळाचे पापड पण खूप आवडतात. उन्हाळा चालू आहे, तर वाळवणाचे पदार्थांना सुरुवात झालेली आहे गावाकडे.